मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बापूसाहेब रागातच म्हणतात, आता मी रिस्क घेऊ शकतच नाही. हे बघ, तुला स्मशानात पाठवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. तुझा केस जळेपर्यंत मी अजिबात स्मशानातून हलणार सुद्धा नाही. आता तुझी स्मशानात राख झाल्याशिवाय मी घरी येणारच नाही. आता मी तुला गावकऱ्यांच्या हातात देणार, असं बापूसाहेब पिंकीला म्हणतात. आणि गावकरी मग तुला कसे ठेचून ठेचून मारतील ना, तेच मला पाहायचं. जेव्हा गावकरी दगड विटा आणि काठ्यांनी तुझा चेंदामेंदा करतील, तेव्हा मी आनंदाने नाचणार. तुझा प्राण तुझ्या डोळ्यातून निघून गेल्यानंतर तुला समजेल की तुझे प्राण गेले आहेत. तर आता बापूसाहेब खूप मोठ्याने म्हणतात की आम्ही चाललो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा, असं म्हणून जोराजोरात ते हसू लागतात. इकडे डॉल्बी हा बापूसाहेब आणि धनंजयच्या गाडीत मागे डिकीत लपून बसलेला असतो. तेव्हा तो आता वर पाहतो तर तेथे सरपंच ऑफिस जवळ ते आलेले असतात. तो आता मनातल्या मनात विचार करू लागतो, दोघांनीही पिऊताईला इकडे का आणलं असेल, मला तर काही कळत नाही, पण मी काय करू आता, मला तेच समजत नाही. आता दादालाच कॉल करून सगळं काही सांगतो, असं म्हणून आता तो बाहेर धनंजयला पाहतो. तर धनंजय कोणाला तरी आता फोन करत असतो. ते डॉल्बी हा युवराजला फोन करतो. ते युवराज हा सरपंचाच्या माणसाला घेऊन घरी येणारच असतो. तेव्हा आता डॉल्बीचा फोन तो उचलतो आणि विचारतो काय झालं. तो युवराजला सांगू लागतो की दाजी आणि बापूसाहेब हे दोघेही पियूताईला घेऊन सरपंच ऑफिसला आले आहेत. ही काहीतरी गडबड आहे, कारण इथे खूप मोठा प्लॅन चाललाय, मला असं वाटतंय. तेव्हा युवराज जरा घाबरतो. तो म्हणतो पण तू टेन्शन घेऊ नको, ते पियूला काही करणार नाही, मी आलोच आहे उपसरपंचाच्या माणसाला घेऊन. आता मी इथे थांबू का, असं आता युवराजला डॉल्बी विचारतो. युवराज म्हणतो तू लहान आहेस ना, मग मोठ्यांचं ऐकायचं, आता तू घरी जा. तेव्हा मग तो म्हणतो पियूताई, तेव्हा पियूताईची काळजी करू नको, आम्ही येतोय, असं युवराज म्हणतो आणि मग फोन ठेवतो. तर तेवढ्यातच धनंजय त्या गाडीजवळ येतो आणि फोनमध्ये बोलत असतो की माईक अगदी छान पाहिजे, अजिबात काही प्रॉब्लेम नको, असं म्हणून तो आता गाडीत बसतो आणि घरी जायला निघतो. तेव्हा डॉल्बी देखील त्याच्याबरोबर जातो. तर आता दुसऱ्या दिवशी धनंजय बापूसाहेबांकडे येत म्हणतो की सगळं काम झालंय, सगळी व्यवस्था देखील झाली आहे, लोक पण जमली आहेत, ही घ्या तुमची कपडे, तुम्ही चेंज करा. तेव्हा बापूसाहेब म्हणतात कसं फ्रेश असायला हवं ना माणसाने, म्हणून मी जरा तोंडावर पाणी वगैरे मारून येतो आणि हिच्याही तोंडावर पाणी मारा जरा, म्हणजे हिला चांगली खडखडीत जाग येईल. तेव्हा आता धनंजय ठीक आहे असं म्हणतो. बापूसाहेब तेथून गेल्यानंतर आता पिऊच्या तोंडावर तो पाणी टाकतो. पिंकी धनंजयकडे पाहतच राहते, पण धनंजयला काहीच माहीत नसतं की ही पिंकी आहे. तर आता दुसरीकडे माईसाहेब ह्या हॉलमध्ये आलेल्या असतात. त्या म्हणतात की सगळी तयारी अजून तशीच आहे, सजावटही अजून कुणी काढली नाही, असं म्हणून आता त्या सर्वांना आवाज देत असतात, पण कुणीही तेथे येत नाही. मग त्यानंतर त्या युवराज आणि पिंकीच्या रूममध्ये जातात. तर तेथेही युवराज नसतो आणि पिंकीसुद्धा. त्यामुळे आता माईसाहेबांना धक्काच बसतो, त्या पूर्णपणे घाबरून जातात. आणि सुशिला, चित्रा, डॉल्बी, त्याचबरोबर सत्या ह्या सर्वांना आवाज देतात. तेव्हा आता सगळेजण हॉलमध्ये येतात. तर आता पियू पळाली आहे युवराज बरोबर असं वाटतंय, माईसाहेब म्हणतात. तेव्हा हे ऐकता सर्वांना धक्का बसतो. तर आता सुशिलाला माहीत असतं की बापूसाहेब घरात नाहीत म्हटल्यावर आता त्या पिहूचा बंदोबस्त करण्यासाठी ते गेले असतील. चित्रा देखील तेवढ्यात धावत तेथे येते आणि सुशिलाला विचारते काय उंदीर पाहिलं की झुरळ पाहिलं, एवढं जोराजोरात ओरडताय. तेव्हा आता सगळेजण चित्राला शांत बसायला सांगतात. सत्या म्हणतो इथे सिरियस विषय सुरू आहे आणि तुझं काय चाललंय ग, गप्प बस जरा, चल आपण सर्वजण कुठे गेले आहेत ते शोधूयात. तेव्हा ती म्हणते की आता एवढ्या पायऱ्यावर चढून जायचं का. तेव्हा तो म्हणतो काय ग तुझे पाय सारखे दुखतात, आता सध्या काय महत्त्वाचं आहे तुला कळत नाही का, असं म्हणून आता सत्या तिच्यावर ओरडतो. तेव्हा ती कशी बशी आता सर्वांना शोधायला जाते. तेवढ्यातच छबी देखील धावत तेथे येते आणि म्हणते बापरे, घरात कुणीच नाही म्हटल्यावर आपण आता सत्या आणि डॉल्बीला सुद्धा घराबाहेर काढूयात, म्हणजे सगळ्या कशा बायका बायका राहतील, मग आपण मज्जा करूयात. तेव्हा सुशीला म्हणते हो करूयात ना मज्जा, असं म्हणून ती छबीला शांत बसायला सांगते. त्यानंतर डॉल्बी मनातल्या मनात विचार करतो आता यांना सगळ्यांना सांगूच कसं की सगळेजण सरपंच ऑफिसमध्ये आहेत, माईसाहेबांचंच मला टेन्शन येतंय. तर आता सुशीला एकदम बिनधास्त असते, कारण तिला माहीत असतं की बापूसाहेब कुठे गेले आहेत. तर छबी म्हणते आज तर धनंजय पण नाही, कुठे गेलाय काय माहीत सकाळपासून. आता छबी मनातल्या मनात विचार करते पिंकीचा फोन तर माझ्याकडे आहे, आता काहीतरी आयडिया करावी आणि युवराजच्या रूममध्ये जावं आणि तेथे पाहावं फोनवर काही अपडेट आहेत की नाही. मग त्यानंतर आता
छबी म्हणते किती मज्जा आहे ना, मला माहिती आहे हे तिघेजण कुठे गेले आहेत. तेव्हा माईसाहेब विचारतात कुठे ग. तेव्हा पियू, बापूसाहेब आणि धनंजय हे तिघेही लपाछपी खेळत असतील असं आता छबी म्हणते. माई मी पण लपू का युवराजच्या रूममध्ये, असं म्हणून आता ती युवराजच्या रूमकडे लपायला जाते. तर माईसाहेब म्हणतात काय ग चाललंय तुझं. तेव्हा सुशीला म्हणते तिला जे करायचं आहे ना ते करू द्यात. तर इकडे बापूसाहेब सरपंच ऑफिसमध्ये सर्वांना बोलवतात. सगळे गावकरी आता बापूसाहेबांचा विजय असो, आमदार साहेबांचा विजय असो अशा घोषणा देऊ लागतात. तेव्हा हा विजय आमचा नाही तर हा विजय तुमचाच आहे, तुमच्याशिवाय हे सगळं काही अशक्य आहे, अशा बड्या बड्या बाता आता बापूसाहेब मारतात. आणि गेल्या काही दिवसात मी तुम्हाला एक शब्द दिला होता की ज्या कैदाशिनीने आपल्या लोकांना मारलं आहे नकली औषधं देऊन, त्या कैदाशिनीला मी सापडून आणणार आणि तुमच्यासमोर उभं करणार. तर तो आता वचनपूर्ती सम्राट तुमच्यासमोर उभा आहे, कारण मी तुमचं वचन आता पूर्ण करणार आहे. आता हे ऐकताच धनंजयला खूप मोठा धक्का बसतो. तर सगळे गावकरी आता आपापसात कुजबुजू लागतात. तेव्हा आता गावकरी म्हणतात म्हणजे सरपंच बाई, तिला समोर आणा आमच्या अगोदर, आम्ही तिला दगडाने ठेचून काढू आणि तिचे तुकडे तुकडे करू. पण ती अजून जिवंत आहे का. तेव्हा आता धनंजय लगेच पियूला घेऊन तेथे येतो. आता गावकरी मिळून सरपंच बाई हाय हाय अशा जोराजोरात घोषणा देऊ लागतात. तर आता पिंकीच्या चेहऱ्यावर काळा मास्क लावलेला असतो. तर बापूसाहेब पुढे येत म्हणतात हीच आहे ती कैदाशीन, तुमच्या माणसांच्या जीवाशी खेळली आहे. हीच आहे ती कैदाशीन जिने माझ्या छबीच्या मातृत्वाशी खेळ केलाय, माणसाला काळीमा फासलाय. तेव्हा आता बापूसाहेब लगेच पिंकीच्या चेहऱ्यावरील तो मास्क काढतात. तेव्हा आता सर्वजण खूप घाबरतात, कारण हीच पिंकी आहे हे सत्य कुणालाच माहीत नसतं. सगळेजण आता खूप रागात तिच्याकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे छबी खूप बेचैन झालेली असते, नक्की पिंकीला या बापूसाहेबांनी कुठे लपवलं असेल हाच प्रश्न तिच्या मनात सारखा सतावत असतो. मग नंतर आता ती नक्की कुठे गेली असेल मला तर काही कळतच नाही असं ती नॉर्मल म्हणत असते. तेव्हा आता लगेच डॉल्बी पुढे होतो आणि सगळं बोलणं ऐकतो. तेव्हा आता छबी खूप घाबरते. ती म्हणते माझी फ्रेंड अरे डॉल्बी कुठे गेली, असं म्हणून ती वेड्याचं नाटक करते. आता डॉल्बी पुढे होतो आणि रडतच छबीला मिठी मारतो. तर छबी आता फ्रेंड फ्रेंड करते. तेव्हा डॉल्बी म्हणतो आता नाटक करायची काही गरज नाही, मी सगळं बोलणं ऐकलंय. तेव्हा आता छबी त्याला शांत करते आणि म्हणते हे बघ हो मी बरी झालीये, पण कुणाला सांगू नको, तसा मी पिंकीला शब्द दिलाय. तेव्हा पिंकी म्हणजे असं म्हणून त्याला धक्का बसतो. तो म्हणतो म्हणजे पियूताई ही पिंकी आहे मला माहीत आहे. छबीला देखील आता आश्चर्याचा धक्का बसतो. तर दुसरीकडे ही पिंकी नाही असं बापूसाहेबांना गावकरी म्हणू लागतात, कारण की हिचा चेहरा तर वेगळा आहे. तेव्हा तुमच्याबरोबर खोटं बोलणारी आणि तुम्हाला खोटं वागवणारी हीच ती पिंकी आहे असं आता बापूसाहेब म्हणतात. तरीही आता गावकऱ्यांना विश्वास बसत नाही. तेव्हा ते म्हणतात आमदार साहेब कोणत्या तरी बाईला तुम्ही पकडून घेऊन आलात आणि आता आमची थट्टा करताय का. आता बापूसाहेब म्हणतात माझ्यावर विश्वास नाही का तुमचा. तर आता पिंकी रागातच म्हणते की मी तुम्हाला सांगते यांनी मला अडकवलं आहे, मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. बापूसाहेब आता वाट तर तुमचीच लागणार आहे. गजराज धोंडे पाटील तुमची गाठ माझ्याशी आहे, असं म्हणून पिंकी खूप चवताळते आणि गावकऱ्यांना सांगते की अहो गावकरी यांनी मला दरीत ढकलून दिलं, स्वतःच्या गाडीने ढकललं आणि जनावरांच्या हवाली केलं, तेथेच माझा चेहरा विद्रूप झाला, मग माझा काय दोष. तेव्हा आता पाहिलं का कशी कारस्थानी आणि पाताळयंत्री ही बाई आहे, हिचं डोकं खूप फास्ट चालतं, असं म्हणून आता बापूसाहेब पिंकीविषयी नको ते बोलू लागतात. धनंजयला खूप मोठा धक्का बसतो, कारण त्याला समजतं की पियू हीच पिंकी आहे. त्याच्या तोंडचं तर अक्षरशः पाणीच पळतं. पिंकी ही बापूसाहेबांविषयी आता सर्वांना सांगू लागते. तर बापूसाहेब तिच्याकडे पाहत राहतात. मित्रांनो पुढील भागामध्ये बापूसाहेब हे गावकऱ्यांच्या हवाली पिंकीला करतात आणि त्यांच्यामध्ये ढकलून देतात. तेव्हा आता पिंकीला ते सगळेजण खूप मारू लागतात. युवराज तेथे येतो आणि माझ्या बायकोच्या केसाला जरी धक्का लागला ना तुम्हा कुणाला सोडणार नाही असं तो म्हणतो आणि पिंकीला म्हणतो की तुमच्याकडे काय पुरावा आहे ते दाखवा. तेव्हा आता बापूसाहेबांनी गुन्हा कबूल केलेला म्हणजे मीच तुला मारण्याचा प्रयत्न केलाय हे सगळं काही रेकॉर्डिंग आता पिंकी गावकऱ्यांना दाखवते. त्यामुळे आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.